नमस्कार, मी चिन्मय अनिल पवार. काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 या स्पर्धेमध्ये माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे जगणं. तसं बघायला गेलं तर खूप सोपं झालंय जगणं. तसं बघायला गेलं तर खूप सोपं झालंय जगणं. किंवा खरं तर अवघड झालंय सुखी समाधानी असणं. किंवा खरं तर अवघड झालंय सुखी समाधानी असणं. आजकाल गुगलला विचारलं तर सगळंच पटकन सांगतं. आजकाल गुगलला विचारलं तर सगळंच पटकन सांगतं. पण आपल्या माणसाच्या मनात काय चाललंय हे कुठे कोणाला कळतं? पण आपल्या माणसाच्या मनात काय चाललंय हे कुठे कोणाला कळतं? मोबाईलचं वेड लागलेल्या पिढीला कुठे कष्टाचं मोल कळतं? मोबाईलचं वेड लागलेल्या पिढीला कुठे कष्टाचं मोल कळतं? एआयने बनवलेल्या गोष्टींमुळे टॅलेंट आतल्यात झिजतं. एआयने बनवलेल्या गोष्टींमुळे टॅलेंट आतल्यात झिजतं. गाडीला स्टार्टर मारून हवं तिथे जाता येतं. गाडीला स्टार्टर मारून हवं तिथे जाता येतं. पण दोन मनातलं अंतर खरंच का कमी होतं? पण दोन मनातलं अंतर खरंच का कमी होतं? रस्त्याने दुतर्फा आहेत हॉटेल कॅफेज मध्ये गर्दी. रस्त्याने दुतर्फा आहेत हॉटेल कॅफेज मध्ये गर्दी. पण मग गेली कुठे? सांगा ना, गेली कुठे घरात मायेने भरवणारी माऊली? चला मी म्हणते सोडून द्या ह्याचं त्याचं. चला मी म्हणते सोडून द्या ह्याचं त्याचं. पण स्वतःला काय हवंय हे तरी नक्की कोणी जाणलं? चला मी म्हणते सोडून द्या ह्याचं त्याचं. पण स्वतःला काय हवंय हे तरी नक्की कोणी जाणलं? अहो या कलियुगात, अहो या कलियुगात खूप सोपं झालंय जगणं. अहो या कलियुगात खूप सोपं झालंय जगणं. पण ह्याच जगात हरवून गेलंय कुठेतरी. पण ह्याच जगात हरवून गेलंय कुठेतरी जगण्याची मजा घेणं, जगण्याची मजा घेणं. धन्यवाद.